हो ऐका की नाही म्हणजे घरचं दागिनं देणं खरंच गरजेचं आहे का हो? होय, आपण पैसे हरवले ना मग आपल्याला द्यायला लागणार. दागिने नंतर बनवता येतील की, पण एकदा गेलेला विश्वास परत मिळवता येणार नाही. चल चल रे. सूर्या, हे सूर्या. नाना नाना सूर्या, हे घे. नाही म्हणू नकोस. अरे पोरीच्या लग्नात विघ्न आणायचं पाप केलं आम्ही. माफ कर बाबा. अहो नाना काय करताय? नाना हे घेतलं तर पाप लागल अहो मला. मला सांगा, हे पैसे माझ्याकडनं गेलं असतं तर काय केलं असतं? ते तुझ्याकडनं गेलं असतं तर बघितलं असतं, पण आता आमच्याकडनं गेलेत ना पैसे, आणि पैसे तर मग उभे करावेच लागतील ना. आणि सूर्या, हे तर तुझ्या मेहनतीचे पैसे होते. त्यामुळे शपथ आहे तुला, हे पैसे घे. अरे बाबा, पैसे कमी होतं म्हणून दागिने बी दिलेत तुला. नाना हे पैसे आणि दागिने देऊन ना खरंच तुम्ही मला लाजवताय बरं का. हो, मान्य मला दत्तूकडनं चूक झाली, पण त्यानं काय मुद्दा म्हणून केलं का सांगा बरं. नाही ना. हे बघा, झालं ते झालं. वेळ चुकीची होती असं समजून सोडून दे. हे तर नाही घेऊ शकत हे मी पैसे. हो दादा, पण ती रक्कम काही कमी नव्हती ना. राजू, जवळच्या माणसांपेक्षा ना पैसा मोठा नसतो, हे लक्षात ठेव. अरे हो दादा, कळतंय मला. पण नानांनी पैसे दिल्यानं धनु दीदीचं झालेलं नुकसान भरून निघणार आहे का? तिला झालेलं दुःख भरून निघणार आहे का? सांगा ना नाना तुम्ही. राजू, तू कोणाला प्रश्न विचारतेस कळतंय तुला? बोलतोय ना मी. सूर्या, अरे ते काही चुकीचं बोलत नाहीये. नाना, अख्खं गाव आम्हाला वाईट टाकायला निघालं होतं. तेव्हा ज्या एक दोन लोकांनी आम्हाला आदर दिला होता ना, त्यापैकी तुम्ही एक होता. अहो, सख्ख काका ते आम्हाला सोडून गेलं, पण तुम्ही आमच्या पाठीशी कायम राहिला. नाना, तुम्ही माझ्या वडिलांसारखं आहे. ह्याचं पैसे देऊन ना मला माझ्याच नजरेत नका खाली पाडू तुम्ही. बघा, माझा खरंच कोणावर राग नाहीये, आणि जे झालं ते चांगलंच झालंय. ते पैसे गेलं नसतं तर आज माझी बहीण त्या नालायक माणसांच्या घरात गेली असती. हो नाना, बरोबर बोलतोय दादा. नाही पोरी, ते दत्तू तुझा गुन्हेगार आहे. दत्तू, माफी माग धनुची. नाना, अहो मला सांगा, जिम काय स्वतःहून आला होता का आमच्याकडं मला पैसे ठेवायला द्या म्हणून? नाही ना. उलट दादाने स्वतःहून विश्वासाने दिले होते. का दिले बरं? कारण आम्ही तुम्हा सगळ्यांना आमच्या घरातलं मानतो म्हणून. आणि दादाने नेहमी आम्हाला शिकवलंय, घरच्या माणसांना एकदा का चूक कळली की त्यांना शिक्षा नसते द्यायची, उलट त्यांना मोठ्या मनानं माफ करायचं असतं. त्यामुळं माझ्या मनात जिम बद्दल काय बी राग नाही. बघितलंस, ही खरी सूर्याची श्रीमंती. पैसे देऊन सगळे विकत घेता येईल, पण संस्कार नाही. आणि हे संस्कार सूर्याने पोरीसने दिलेत. सूर्या, तुझ्यासमोर पैसा क्षुल्लक आहे. तुझ्यासाठी जीव बी द्यायला लागला ना तरी मी मागं पुढं बघणार नाही. जीव नका देऊ नाना.
जीव देण्यापेक्षा ना आमच्या सगळ्यांवर कायम असा जीव लावत राहा. तुमचा आशीर्वादच आमच्यासाठी सगळं आहे. ते कायम असू दे आमच्या पाठीशी, बाकी काय नको. या पैशाला तुमच्या प्रेमाची सर नाही होणार ना. तू झालं गेलं गंगेला मिळालं. मनात काय ठेवू नको. काय देवाच्या मनात आहे ना ह्याच्यापेक्षा काहीतरी भारी असेल बघ. टेन्शन नको घेऊ. सुट्या, तुला कधी बी गरज लागली तर मला हाक मार. अख्खं गाव जरी तुझ्या विरोधात उभं राहिलं ना तरी हा मेजर नाना तुझ्या पाठीशी कायम उभा राहील. उषा, दत्तू, चल. काळजी घे. ए, काय झालं शांत बसायला? जेवायचं नाही का? आज धनुच्या आवडीचं केलंय. ती जर गेली ना आतमध्ये आपण सगळे उपाशी. बस. दादा बरं, तुम्ही बसा सगळे, मी आणि राजू वाढायला घेतो. चल. अक्का हो, काय करताय ही? करपली की चपाती? अक्का, अक्का नका की रडू. हे बघा, धनुच्या बाबतीत जे काय झालं त्याच्यामुळं तुम्हाला इतकं वाईट वाटणं साहजिकच आहे. पण जे झालं ते चांगलंच झालं की हो. अगं चांगलं झालं तरी मी देवाशी का परीक्षा घेतोय माझ्या सूर्याची? त्याच्या वाट्याला सतत काही ना काही आहेच. होय, पण ह्या त्रासाची झळ कमी होण्यासाठी देव चांगलं बी करतोय. आता हेच बघा की, अहो, सूर्याच्या आयुष्यात आपली तुळजा दिली या देवानं, आणि आता तेजूची बी सुटका झाली. मग ही समजा चांगलंच घडतंय का नाही? तेजूची तरी अजून पूर्णपणानं सुटका कुठं झाली आहे सगळ्यातनं? तेजूला विचारायला पाहिजे तिनं काय ठरवलंय ते. लवकरात लवकर सूर्याशी बोलून एखादा चांगला वकील गाठायला पाहिजे तिनं. वय वय, बरोबर आहे अक्का तुमचं. तेजूने जर असा येळ वाया घालवला ना तर समजा अवघड होऊन बसेल. मालक सूर्याला म्हणून कवाच तेजूला इकडे घेऊन येतील. तेजूला या घरात परत आणण्यासाठी मालक कुठल्या बी थराला जातील. होय, त्याच्या आधी आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. ते काय नाही, उद्याच तेजूशी बोलायला पाहिजे आपल्याला. जेवण होणार का आज? वय वय, हा झालं. तुम्ही लाटून द्या, मी भाजून घेते. धनुचा विचार करतोयस ना? वय, पण मला कळत नाही धनुसाठी चांगला पोरगा कसा शोधू. धनु माझा जीव आहे ग. पण तिला जीव लावला असा पोरगा शोधणं पण अवघड आहे ना. काही अवघड नाही अरे. ज्याने आपल्या लग्नाची गाठ बांधली आहे तो तिच्याही लग्नाची गाठ नक्कीच बांधेल की. हा फक्त परत कुठल्या कारणावरनं लग्न मोडणार नाही ना, ह्याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे अरे म्हणजे बघ ना, धनुच्या लग्नासाठी केलेले दागिने गेले, साखरपुड्यात तिची अंगठी गायब झाली, आणि आज तर भर लग्नात चक्क पैसे चोरीला गेले. हे सगळं असंच नाही घडणार. ह्याच्या मागे नक्कीच कोणीतरी असेल बघ. थोडस कशाला असं कोण करेल? आणि आज जे पैसे गेले मला नाही वाटत ते दत्तूने घेतले असते. अरे हे त्याने केलं असं मी म्हणतच नाहीये, पण कोणी ना कोणीतरी नक्कीच आहे जो हे सगळं घडवून आणतोय. थोडंसं मला सांग, आपल्या घरातल्या कार्यक्रमाला काय आपल्या जवळचीच माणसं असतात. मग
मामा पप्पी तर असलं काम कधीच करणार नाहीत आणि काजू पुढेच्या तर मनात असला विचार कधीच येणार नाहीत. मग राहिलं कोण? डॅडी. नाही तुझं. अगं डॅडी देव माणूस आहे, त्यांना कशाची कमी आहे सांग बरं. ते असलं नीच काम कधीच करणार नाहीत, माहिती आहे मला. प्रत्येक वेळी माणूस पैशासाठीच सगळं करतो असं नाहीये सूर्या. मुळात आहे ना, हे सगळं माणूस करतच नाही, हे सगळं वरचा करतो. आमच्या आईच्या बापाची शिक्षा आम्हाला देतोय. आमच्या आईनं देवाचं दागिनं पळवलं म्हणून देव त्याच्या पोराच्या वाटेचं सुख पळवतो. आणि ही संकट माझ्यासाठी काही नवीन नाही तुळस. अरे पण माझ्यासाठी आहेत ना, मी तुला असं दुःखात नाही बघू शकत. थोडस तू माझ्या संग कायम उभी असतेस ना, म्हणून माझ्या संकटाशी लढायचं बळ येतं बघ. अशीच माझ्या संग कायम उभी राह. पण तू जर साथ सोडलीस ना तर ते पुढच्या 7 जन्मात तरी शक्य नाही आता. मी फक्त तुझ्या पाठीशी उभी राहणार नाहीये, तर या सगळ्या कारस्थानाच्या मागे नक्की कोण आहे हे पुराव्यासकट लवकरच तुझ्या समोर आणीन. हा बोल. काय बोल? सकाळपासून कुठं कडमडला होतास? माझी आठवण नाही आली तुला? एक पण कॉल केला नाही सकाळपासून. तुला काय सांगू, आज माझी किती वाट लागली ते. काय झालं माझ्या बच्चूला? काय? तू मार खाल्लास? एवढा मोठा असून तू मार खाल्लास, तुला जरा तर लाज वाटते काय? आणि ते पैसे कुठे आहेत? मला नाही माहित पैसे कुठे आहे, कोणी घेतलं. माझ्याकडे असतं तर मी दिलं नसतं का? काय? तू 2 लाखाचा मार फुकटात खाल्लास? नाही तर काय. मग ते वसूल कर ना. ते कसे? हे बघ जिमू, चांगलं आयुष्य जगायला पैसे लागतातच ना. तू पैसे घेतले नाही तरी पण मार खाल्लासच ना. मग आता एक काम कर, घरातून पैसे उचल. काय? हे बघ, ते पैसे घ्यायचे आणि माझ्याकडे यायचं. मग तू आणि मी ना मस्त शहरात जायचं, तिथं स्वतःची जिम टाकायची आणि आपण ना एकदम ऐश्वर्यात जगायचं. कशी वाटली माझी आयडिया? हा? हॅलो हॅलो, अगं कोणीतरी येते, मी तुला नंतर फोन करतो. कुठे चालली? पाणी प्यायला. पाणी द्यायला का पोराची काळजी घ्यायला? अजून किती त्याला पदरात घालशील? आणि तुम्ही अजून त्याचा किती राग करणार आहे? वळ येईपर्यंत माझ्या लेकराला मारलं या, अजून तुमच्या मनाचं समाधान झालं नाही का? तुला काय वाटलं त्याला मारताना मला आनंद झाला असेल? माझं काही प्रेम नाही त्याच्यावर. अगं प्रेम म्हणजे नुसतं चुका पदरात घालणं नसतं. प्रेम म्हणजे एक शिस्त असते, मर्यादा शिकवणं असतं, सुधारवणं असतं. पण तुला त्याचं काही कळणार नाही. तू जा, त्याची लाड कर अजून. पण एक लक्षात ठेव, उद्या त्याच्या आयुष्याची माती झाली ना तर त्याला जबाबदार तू असशील. त्याला ठेव. किती मारलंय माझ्या लेकराला. कोणा असं जनावराला सुद्धा मारत नाही. ती धनू माझ्या लेकराच्या आयुष्याला नाट लागलाय.
परत तिच्यानं सावलीला सुद्धा उभा राहू नकोस तू. पण नानांनी पैसे दिल्यानं धनु दीदीचं झालेलं नुकसान भरून निघणार आहे का? तिला झालेलं दुःख भरून निघणार आहे का? सांगा ना नाना तुम्ही. उषा, तुझं आईचं काळीज आहे. तू तुझ्या लेकाचाच विचार करणार, पण त्या पोरीचं काय? आपल्या लेकाच्या जखमा भरून येतील का? पण त्या धनुचं झालेलं नुकसान कधी भरून येणार नाही. मला माफ कर, मी तुझ्या पोराला जनावरासारखं मारलं. पण काय करणार? माझ्या नंतर या घराचं कसं होईल कळणं झालंय. आपल्याला एक मोठाच होत नाहीये, कसली जबाबदारीच घेत नाहीये. हे घ्या, तिळाचे लाडू घ्या आणि गोड गोड बोला. हिच्यासारखीच समजूतदार सून मी घरात आणणार. जर धनुच्या घरची सून झाली तर माझ्यातून तुला 30 वळणार आणू शकते. आणि मी सूर्यासाठी काहीतरी करू शकलो याचं समाधान पण राहील. मला सूर्याशी बोललं पाहिजे. धनुच्या घराला, माझ्या लेकाला सावरू शकते. नाना पण ना लय खतरूक आहे. आधी स्वतःच तू तू तोडवते आणि आता मला पण लावून जात. नाही, माझ्या लेकाचं लग्न त्या धनुशी लावणार नाही. नाना पाहिजे तर मला जेवायला देऊ नका. तुम्ही ना माझी अंडी बंद करा. मला ना घराच्या बाहेर हाकलून द्या. मी ना भीक मागून खातो, पण मला त्या धनुशी लग्न नाही करायचं. अहो, का माझ्या लेकाची जीवा उठलाय? याचा लग्न त्या पुरीशी लावाय निघालाय. अगं काय वाईट आहे त्या पुरी? हा, तू जेव्हा आजारी होती तो आपलं घर सांभाळत होती. पुरी संस्कारी आहे, खमकी आहे. अजून काय पाहिजे? हा, तब्येतीने वाईच आहे, पण एवढं एक कारण सोडलं ना तर तिला नाव ठेवायला जागा नाही. हे बघा, माझी सून माझ्या लेकाला शोभल अशीच आणणार. गोरी गुमटी चवळीची शेंग असणारी, जेणेकरून ह्याला शोभल. ती धनु ह्याला शोभणार नाही. विषय संपला. जरा बघा तुमच्या लेखाकडं. होळू सोडल्यावर गावभर उंडरत फिरत असतो. 4 पैसे कमवायची अक्कल नाही. अगं गोरी गुमटी तर लांबच, याला कोण पोरगी पण देणार नाही. याई अगं तू सांग की. हे बघा, माझं पोरग असंच राहिलं ना तरी चालेल, पण त्या धनुशी माझ्या लेकाचं लग्न लावणार नाही म्हणजे नाही. कसं लावून देत नाही तेच बघतो मी. लग्न होणार तर धनुशीच होणार, आणि हे फायनल.